हॅलो गाय, जय भीम, जय शिवराय. मनीषा लाईफस्टाईल मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. चला तर मग आज मी पुन्हा टिफिन सर्व्हिसमध्ये टिफिन मेनू घेऊन आलेली आहे. बाकी काय म्हणता, आज आजपासून भरपूर पाऊस चालू झाला आहे. मुंबईत भरपूर पाऊस चालू आहे. तरी पण आमचं जे टिफिन आहे ते आम्हाला पोचवता करणं गरजेचं आहे. त्यामुळे चला मग आता ही टिफिनची तयारी झाली आहे. टिफिन बनवून झाले आहे. आज भाजीमध्ये आम्ही आलून तोंडली बनवली, जे हिंदीमध्ये तेंडली पण म्हणतात. अजून तुमच्या इथे तेंडलीला प्रत्येक वेगवेगळ्या भाषेत काय काय म्हणतात ते मला कमेंटमधून सांगा. इथे माझे टिफिन पॅक करत आहेत. माझे हजबंड आहेत, ते टिफिन पॅक करत आहेत. बघा, हिरवी मिरची टाकून मस्त अशी डाळ तडका बनवलेला आहे. आणि चपाती आहे, सॅलड आहे, पापड आहे, असा वेगवेगळा मेनू आहे. आपले टिफिन पॅक झालेत. आम्ही निघालो आहेत. आणि आता घराच्यापासूनच मला म्हणजे घराच्या बाजूलाच माझा ऑन द वे आहे. तिथूनच मला आज भरपूर ट्रॅफिक लागली आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता आज ट्रॅफिक किती आहे. आणि त्यामुळे आज मी विचार केला होता की आज लवकर निघूया. एरवी तर आम्ही 7:30-8:30ला निघतो, पण आज मी 7:30ला निघाली तरी पण मला इतका ट्रॅफिक लागलेला आहे आज माझं म्हणजे मला तर भरपूर मुश्किल वाटतं आहे जाणं. पण काय करणार, आता टिफिन बनवलेत आणि त्यांना तर देणं गरजेचं आहे. कारण की ते पण आपल्या भरोशावर बसतात ना, घरच्या जेवणाची वाट बघत बसतात. त्यामुळे कसं जेवढं होईल तेवढं शक्यतो देण्याचा प्रयत्न करतो आम्ही. त्याच्यात मोस्टली आज एवढं ट्रॅफिक आहे, तो पूर्ण इथून तिथून आज पावसामुळे ट्रॅफिक लागलेलं आहे. तुम्ही बघू शकता, आरेचा रस्ता आहे. आणि आरेच्या रस्त्याने जो प्रवास करत असेल त्यांना तर माहिती असेल पावसाच्या वेळेस कशी, म्हणजे पावसाच्याच सोडा, पण अदरवाईज संध्याकाळच्या वेळेस ना भरपूर ट्रॅफिक होते आरे रोडने. कारण की गोरेगावला जाणारा जो रस्ता आहे ना, तिथे भरपूर ट्रॅफिक होत राहते. तर मला असं वाटतं की ही सरकारने ना ह्यावर थोडंसं विचार करणं गरजेचं आहे. की एरवी तर ठीक आहे बाबा, पण आता पावसाच्या वेळेस पण अशी जर प्रॉब्लेम होत राहिले तर काय करणार. हे बघा, आरेतून तर आम्ही निघालो. पुन्हा आम्हाला महाकाली शेरे पंजाबला जायचं आहे. तर शेरे पंजाबच्या त्या रस्त्याला सुद्धा भरपूर ट्रॅफिक आहे. या इथे आम्ही शिपचा 2 नंबर गेट आहे, तिथे आलेलो आहे. तर तिथे ज्या गाड्या निघाल्या आहेत, म्हणजे जे कामाला येणारे लोक आहेत बसमध्ये, त्यांच्यासाठी प्रायव्हेट गाड्या आहेत. त्या प्रायव्हेट गाड्यामुळे पण आम्हाला इथे ट्रॅफिक लागली. हे बघू शकता तुम्ही, किती गर्दी झाली आहे गाड्यांची. कसं करणार. तरी पण आता आम्हाला तर लोकेशनला टायमावर जाणं गरजेचं झालं आहे एकदम. काय करणार. पण माझे मिस्टर आहेत ना, ते खूप म्हणजे व्यवस्थित गाडी पण चालवतात आणि वेळेनुसार बरोबर थोडा रस्ता वगैरे व्यवस्थित काढून. चला, आरेतून तर आम्हाला ट्रॅफिक मिळालंच. इथून तिथून आता शेरे पंजाबच्या रस्त्याने पण आम्हाला भरपूर ट्रॅफिक दिसतो आहे. इथून पण लवकर निघणं मुश्किल झालं आहे. तरी पण आता प्रयत्न करतो आहे लवकर जाण्याचा. ते काही 1-2 नागरिक आहेत, ते बघा, ते ट्रॅफिक हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारने यावर खरंच विचार केला पाहिजे. ट्रॅफिक हवालदार जागोजागी ठेवून, सिग्नल व्यवस्थित ठेवून जरासा लोकांचा संध्याकाळचा प्रवास जो आहे तो कठीण होण्यापासून त्यांनी थोडासा प्रयत्न केला पाहिजे. चला, आता आम्ही आलो आहेत आमच्या लोकेशनला. तिथून तर निघालो, ट्रॅफिकमधून सुटका झाली. आता काय माहिती जायच्या वेळेस आम्हाला ट्रॅफिक लागते का कशी, देव जाणे. जरी लागली तरी हरकत नाही. आम्हाला एवढंच आहे की टिफिन वेळेवर देणं गरजेचं होतं. वेळेवर म्हणजे तसं त्यांचं काही हे नाही आहे, 8 ते 9चा टायमिंग असतो. पण आज आम्ही 7:30ला निघालो. तर त्यामुळे ते एका याने बरं झालं की बाबा ट्रॅफिक असून आम्ही लवकर निघालो म्हणून. मग आज इथे आता लोकेशनला तर आलो आहेत आम्ही. आता लोकेशनला जाऊन टिफिन त्यांचे देणे. हे आमचं एक म्हणजे 3 लोकेशन आहेत आमचे, जे ते 3 ठिकाणी जायचं. आता हे फर्स्ट लोकेशन आहे, इथेच यायला आम्हाला अर्धा घंटा लागला. हे बघा, मी रेनकोट घातला होता कारण की पाऊस भरपूर चालू आहे. एवढ्या पावसातसुद्धा आम्ही दोघंही रेनकोट घालून दोघंही आलो. हे बघा, हे अर्धे टिफिन आहेत. तर ते अर्धे टिफिन आता हे या लोकेशनला चालले आहेत, जिथे शेरे पंजाब सातेरी बिंद्रा कॉम्प्लेक्स आहे. नाव ऐकलं असेल कोणी. तिथे खूप छान आहे, वातावरण पण तिथलं खूप छान आहे, मस्त एकदम. आणि बाकीचे टिफिन आहेत. तर आता ते द्यायला आम्ही पुन्हा रिटर्न आलो. माझे मिस्टर आहे ते खूप सपोर्टिव्ह आहेत आणि खूप मेहनती आहेत. माझ्यापेक्षाही ना ते खूप मेहनत करतात माझ्यासाठी. आणि मोस्ट म्हणतात ना की असं म्हणतात की प्रत्येक पुरुषामागे लेडीजचा हात असतो, बाईचा हात असतो. पण खरं म्हटलं तर माझ्या पूर्ण यशामागे ना माझ्या मिस्टरांचा हात आहे. आणि ते आहेत म्हणून मी येईन, त्यांच्याशिवाय माझं कोणतंच काम पूर्ण होत नाही. हे आमचं 3rd लोकेशन आहे. ते इथे आम्ही आलो आहे. आता इथे जे 3-4 टिफिन आहेत हे द्यायचे आणि रिटर्न आता घरी जायचं. हे बघा, आमचं इथे ते लोकेशन होतं, तिथे आम्ही दिले आणि आता आम्ही घरी चाललो.
तर खरंच खूप कठीण आहे. कोणतंही काम सोपं नसतं आणि करायला गेलं तर ते सक्सेस होतंच. असं नाही आहे की नाही होणार म्हणून, ते सक्सेस होणारच असं कोणतंच काम नाही आहे. आणि जसं म्हणतात ना, नवऱ्याला त्याच्या बायकोची मदत पाहिजे, त्याच्या बायकोचा पाठिंबा पाहिजे, तसंच बायकोलाही नवऱ्याचा पाठिंबा पाहिजे. त्याशिवाय म्हणजे त्याशिवाय तिचं पण जगणं ना अर्थपूर्ण आहे. त्यामुळे म्हणजे प्रत्येक नवऱ्याने प्रत्येक बायकोला सपोर्ट करा. प्रत्येक नवऱ्याने बायकोला समजून घेणं आणि तिला पाठिंबा करणं हे खूप चांगलं सपोर्टिव्ह आहे. प्रत्येक नवऱ्याने ते केलं पाहिजे. चला तर मग पावसाचा तुम्ही आनंद घ्या, आम्ही घेतो. मनीषा लाईफस्टाईल मिनी ब्लॉग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, प्लीज शेअर करा. आणि चला तर मग आता उद्याच्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये भेटूया. ओके, बाय बाय.